कोणत्या दिनावरती भगवंतांनी कृपा केली का? तर आता सुदामजी महाराजांची कथा येते. म्हटले पोरबंदरमध्ये एक सुदामजी महाराज होते, ब्राह्मण. खूप सुंदर होते. भगवंताचं भजन, जीवनामध्ये अयाचक व्रत. फक्त दिवसभरामध्ये 5 गावं मागायचे, कोणी दिलं तर घ्यायचं आणि कोणी नाही म्हटलं तर तिथून पुढचं दुसरं घर मागायचं नाही, असं व्रत त्यांच्या जीवनामध्ये. त्याचं भजन मात्र सतत, कोणता भार आजपर्यंत देवावरती टाकला नाही. आपल्या प्रारब्धाचे भोग स्वीकारून त्याने आपलं जीवन चालवलं. ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. सुदामाजी महाराज, पत्नीचं नाव आहे सुशीला. नावाप्रमाणे सुशील आहे ती. कधी मालकाकडे व्यर्थ हव्यास नाही, कोणता अट्टहास नाही, कोणतं मागणं नाही. मालकाची परिस्थिती चांगली माहीत आहे. भगवंताचं नामस्मरण, पण समाधानी जीवन आहे. जेवढं मिळेल तेवढ्या. आणि समाधान महाराज एक सांगू, समाधान पैशावर विकत घेता येत नाही. बाकी सगळ्या गोष्टी पैशावर विकत घेता येतात. आज माणसाकडे सगळं आहे, सगळे तेवढे त्यांच्याकडेच आहे. गोपाळ कृष्ण भगवान की. सर्व गोष्टी आहेत, सर्व. सोफा सेट, TV सेट, डायमंड सेट, तरी सुद्धा माणूस आप सेट आहे की नाही? तरी सुद्धा माणूस काय आप सेट आहे. सगळे सेट आहेत माणसाकडे. आज कोणता सेट नाही असं नाही. का नाही? समाधान हे मान्यावर आहे, विकत घेता येत नाही. ठेविले अनंत तैसेच राहावे. सुदामाजी या झोपडीत माझ्या किती आनंद, आनंद, किती आनंदी आनंद. या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, प्रभु नाम नित्य गावे. ताऱ्याकडे पहावे, ताऱ्याकडे पहावे. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या राजास जी महाली सौख्ये मिळाली सा
मुरारी ती सर्व प्राप्त झाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोझा कोणावरी न बोझा या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद तुकडोजी महाराजांनी जी झोपडी सांगितली ती झोपडी सुदामजी महाराजांची होती सुदामजीकडे होती तुकडोजी महाराजांनी ज्या झोपडीचं वर्णन केलंय ती झोपडी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची होती पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर ती झोपडी समाधानाची झोपडी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांकडे होती आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पडती भिके कुत्रे घर राखीती सदैव समाधान जीवन आहे भगवंताचं नामस्मरण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव पत्नी सुशीला ती भगवंताचं नामस्मरण पतीसोबत पतीला सहाय्यक होती परमार्थ करता विरोधक नव्हती परमार्थाची ती आणि म्हणून आजही द्वापारयुग निघून गेलं पण कलियुगामध्ये सुद्धा सुशीला म्हटलं की मन आदराने भरतं का स्त्रीचं चारित्र्य ठरवतं नजर खाली पडावी की नजर आदराने भरावी हे स्त्रीच्या चारित्र्यावरती आहे मासाहेब जिजाऊ असतील अहिल्याबाई होळकर असतील झाशी की राणी लक्ष्मीबाई असेल अशा थोर थोर आमच्या मातृशक्तीच्या इतिहासामध्ये होऊन गेल्या आजही त्यांचं स्मरण झालं की आमचं मस्तक हे आदराने खाली झुकतं कारण ही माणसं आचरणाचे पक्के होते आणि माणसं तत्वाचे पक्के होते सुशीला माता ही पत्नीला सहाय्यक होती प्रपंच असेल फाटका असेल तुटका असेल ठिगळाचा असेल पण कधी पतीला दुखेल असं कधी वागलं नाही कोणत्याच गोष्टीला भगवंताचं भजन सुदामजी खूप गोड गायचे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीकृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी गोपाल कृष्ण भगवान की जय सुदामजीच्या आवाजामध्ये मधुरता होती एक मधुरता चक्रधर नावाचा राजा आहे त्याने सुदामजीला बोलून घेतलं
आणि म्हटले सुदामजी तुमचा आवाज खूप सुंदर आहे आणि तुमची परिस्थिती गरीब आहे, तुम्ही काय करा माझ्या दरबारामध्ये राहा, राजगायक म्हणून, भाट म्हणून, माझं भजन करण्याकरता, माझी स्तुती करण्याकरता. सुदामजी म्हटले आम्ही आमचं जीवन हे भगवंताला समर्पित केलंय, आता या वाणीने कोणत्या राजाची स्तुती होणं शक्य नाही. सुदामजी जे मागाल ते तुम्हाला भेटल, राजेशाही थाट तुम्हाला जीवन जगता येईल, लक्झरी लाईफ तुमच्या समोर आहे. माझ्या दरबारामध्ये जे तुम्ही भगवंताचं जसं भजन करताय, स्तुती करताय, ज्या गोड गळ्याने करताय तसं मज करा. ते म्हटले जमणार नाही म्हणून. हम चाकर रघुवीर के पटो लिखो दरबार, अब तुलसी क्या होंगे, नर के मन सबदा. तुलसीदासांना सुद्धा अकबर बादशाहने दरबारामध्ये बोलवलं. तुलसीरामाने लिहिल्यानंतर ते ओ दोहे वाचले, म्हटले काय सुंदर काव्य, तुम्ही माझ्यावरती काव्य करा. तुलसीदासजी महाराज म्हटले अकबर बादशाह सुलतान, आजपर्यंत या हाताने, या लेखणीने, या हाताने फक्त भगवंताबद्दल काव्य लिहिलंय, हनुमंतरायाबद्दल काव्य लिहिलंय. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनौ रघुबर बिमल जशु, जोदाय कुपल चारी. या सुलतानाच्या समोर माझा हात हा लेखणी चालणार नाही. सुदामजी सुद्धा त्यातोय. चक्रधर म्हटला सुदामा राजा आहे मी, माझ्या विरोधात जाणं माहित आहे तुला, माझं तिकडे काय होऊ द्या, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ, माझं तुकडे झाले तरी हरकत नाही, पण मी तुमचं भजन करणार. आणि त्या राजाने मग त्याला वाळीमध्ये टाकलं. संपूर्ण राज्यामध्ये सांगितलं कोणी याला अन्न द्यायचं नाही, कोणी याचा स्वीकार करायचा नाही. भूक मरण्याची वेळ आली. सुशीला मातेने म्हणावं मालक उपाशी राहण्याची वेळ, ते पोरं भूक लागली म्हणतायत, काही खायला नाही. आणि सुशीला मातेला कोणीतरी सांगितलं की तुमच्या मालकाचे मित्र हे द्वारकेचे राजे आहेत. सुशीला माता म्हटली गरिबी तर पुजलेली आहे आपल्याला, पण जाऊन या मित्राकडे, काही मित्रांनी मदत केली तर, राजा आहे तो मित्र, द्वारकेचा राजा आहे, काही मदत झाली तर बघा. सुदामजी जायला तयार नाहीत, पण पत्नीच्या हट्टापायी सुदामजीला जावं लागतंय. ते म्हटले मालकाकडे जाऊन मी काय मागणार मात्र नाही. ते म्हटले तुम्ही जा, तुमची परिस्थिती बघेल तो, त्याला त्याच्यापासून काय लपलंय, त्यालाही द्यावं वाटत असेल, पण तुमची येण्याची वाट बघत असेल, तोही कधी मला शरण येईल. नाही नाही म्हणे मागणार काही नाही, फक्त तुम्ही जा. आणि सुदामजी पत्नीच्या विनंतीला मान देऊन पत्नीने आणलेली पोह्याची पुरचंडी घेऊन भगवंताच्या भेटी करता निघालेत. काय अवस्था आहे, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, अंगावरती कोणतं खमीस नाही, काही नाही, डोक्यावरती कोणती काही पगडी वगैरे नाही, हातामध्ये काठी, जीर्ण झालेलं शरीर. आणि भगवंताला भेटण्याकरता चाललेत वाटेने, पण कसं चाललेत, मुखामध्ये भगवंताचं नाम आहे. उठून जेव्हा बघितलं मोठं एक सोन्याचं नगर दिसलं. आणि मग सुदामजी काठी टेकवत टेकवत त्या नगरामध्ये आले. वाटेतल्या लोकांना विचारायला लागले अहो द्वारकेची वाट कुठून आहे. लोक म्हणायला लागले पगला द्वारका में आकर द्वारका पूछ रहा है. ते म्हटले भूदेवजी ब्राह्मणजी ही द्वारकाच आहे, तुम्ही द्वारकेमध्ये आला. इतक्या लवकर द्वारका आली, हे द्वारकाच आहे. कोण पाहिजे द्वारकेमध्ये तुम्हाला, कोणाकडे आला. ते म्हटले या द्वारकेमध्ये माझा मित्र राहतो. मित्र काय नाव आहे त्याचं, कन्हैया, कान्हा. ते म्हटले कान्हा वगैरे कोणी राहत नाही या द्वारकेमध्ये, कान्हा कोणी राहत नाही. ते म्हटले नाही हो, कान्हा माझा इथंच राहतो, तो या नगरीचा राजा आहे, या नगरीचा राजा द्वारकाधीश आहे, तोच माझा मित्र आहे. मग ते माणसं हसायला लागले, टिंगल करायला लागले, फाटका ब्राह्मण तू,
आणि कुठं राजा तुझा मित्र असू शकतो का? ते म्हटले नाही नाही, आम्ही गुरुच्या घरी एकत्र शिक्षण घेतलंय, तो माझा मित्र आहे, तो माझ्यावर खूप प्रेम करतो, तो माझ्यावरती, एका ताटामध्ये आम्ही जेवलोय. ते म्हटले आता तुला तो ओळख देईल का? नाही नाही, माझा भगवंत मला विसरणार नाही, खूप प्रेम आहे माझ्यावरती, मला कुठे वाट दाखवा. सुदामजीला वाट दाखवली महलाची. सुदामजी काठी टेकवत टेकवत आले आणि महलामध्ये प्रवेश करणार, एवढ्यामध्ये दारातल्या द्वारपालांनी भाले आडवे केले ना, अडवलं, खबरदार, आतमध्ये जायचं नाही, कुठं चाललात? ते म्हटले जाऊ देव, मला माझा मित्र आला तो आतमध्ये. कोण आहे मित्र? त्या नगरीचा राजा माझा मित्र आहे. तुझा मित्र? माझा मित्र आहे, आम्ही एकत्र होतो, भगवंताला भेटण्याकरता आलोय. ते म्हटले तुला परवानगी नाही. ते म्हटले मला जाऊ देऊ नका, पण भगवंताकडे जाऊन माझं वर्णन करून सांगा, नक्की देव मला आतमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. द्वारपालांना म्हणताय सुदामजी, देखो देखो ये गरीबी, ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास करके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस करके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. हाँ, भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है. द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर से सुदामा करीब आ गया है, किधर से सुदामा करीब आ गया है. रामजी द्वारपालांना सांगतायत, द्वारपालांनो खूप लांबून आलोय माझ्या मित्राला भेटण्याकरता. एक द्वारपाल पुढे म्हटला, तुमचा मित्र आहे? मित्र आहे. ओळख देईन, ओळख देईन. आणि तो द्वारपाल सुदामजीचा संदेश घेऊन आतमध्ये गेलेला आहे भगवंताकडे. भगवंत आपल्या पत्नीसोबत आतमध्ये सिंहासनावरती बसले. द्वारपाल आला. भगवंताने द्वारपाला विचारावं काय येणं केलं? द्वारपाल म्हणतोय देवा, दारावरती गरीब ब्राह्मण आहे आणि तो स्वतःला तुमचा मित्र म्हणतोय. कसा आहे तो? न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. द्वारपाल भगवंताला म्हणताय देवा, त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की कितीतरी दिवसापासून उपवासी आहे, चेहरा फार सुकलेला आहे, शरीर जीर्ण झालेलं आहे, अंगावरती कसलं वस्त्र नाही, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, डोक्याला कोणती पगडी नाही. भगवंत म्हटले नाव काय? नाव तो नाव सांगतोय. बता दो कन्हैया को
नाम है सुदामा, बताओ कन्हैया को नाम है सुदामा, बताओ कन्हैया को नाम सुदामा। एक बार मोहन सजा कर कह दो, एक बार मोहन सजा कर कह दो, मिलने सका वक्त गरीब आ गया है, मिलने सका वक्त गरीब आ गया है, मिलने सका वक्त नसीब आ गया है, मिलने सका वक्त नसीब आ गया है। द्वारपालांनी भगवंताला सांगितलं, म्हटले देवा भेटण्याकरता आलाय तो गरीब ब्राह्मण आहे आणि तो स्वतःला तुमचा मित्र म्हणतोय, कसा आहे न सर पे हे पगडी न तन पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। आणि द्वारपालाने जसं भगवंताच्या समोर सुदामा म्हटला, तुमचा मित्र सुदामा भेटण्याकरता आलाय, भगवंत आपलं संपूर्ण ऐश्वर्य विसरून गेला, संपूर्ण देहभान विसरून गेला आणि सुदाम्याचं नाव ऐकल्याबरोबर भगवंत धावायला लागला। सुनकर ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, मेहमान को अजीब आ गया है, मेहमान को अजीब आ गया है, मेहमान को अजीब आ गया है। सुदामा नाव ऐकल्यावर भगवंत धावायला लागले, सुदामा 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 करत भगवंत धावतायत। अंगावरचं वस्त्र बाजूला पडलं, पितांबर बाजूला पडला, पायामध्ये वाहनं नाहीत। बायकांनी विचार केला, देव कोणाकरता धावतायत? द्वारपालाने सांगितलेला ब्राह्मण दारावरती उभा आहे, सुदामा माझा मित्र दारावरती उभा आहे। जगाचा मालक सुदाम्याला भेटण्याकरता सर्व ऐश्वर्य सोडून धावतोय। सुदामा दारावरती उभाच आहे, भगवंताची वाट पाहतोय। मनामध्ये भरपूर संशय त्याच्या, मला ओळख देईल की नाही, मला मित्र मानल की नाही, माझा स्वीकार करेल की नाही, भरपूर भाव आहे त्याच्या अंतकरणामध्ये। पण भगवंत धावत धावत आले, सुदाम्याने भगवंताला धावत येताना पाहिलं, सुदाम्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, मालकाने मला विसरलेलं नाही। भगवंत धावत आले आणि धावत येऊन सुदाम्याच्या गळ्यामध्ये भगवंताने मिठी मारली, गळ्यामध्ये पडले, सुदाम्याला कडकडून मिठी मारली आणि भेटल्यानंतर दोघंही एकमेकाकडे बघून रडायला लागले, ढसा ढसा रडायला लागले। सुदामा भगवंताच्या गळ्यामध्ये गळा घालून रडतोय आणि भगवंत सुद्धा रडतोय। रुक्मिणी मातेने, सत्यभामा मातेने, जांबवंती मातेने पाहावं आणि म्हणावं, अरे कोण असा हा व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीकरता जगाचा मालक रडतोय, आजपर्यंत हा कोणाकरता रडला नाही। भगवंत रडतोय, लगाया गले से सुदामा को मोहन, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, ये मेहमान कैसा अजीब आ गया है। कोण असा बाबा, कोणा करता देव रडला नाही, पण देव भक्ता करता रडतो, मित्रा करता रडल्याला मित्रप्रेम म्हणायचं। आणि अशी सुदाम्या करता भगवंत रडले आणि सुदाम्याला घेऊन भगवंत रथावरती घेऊन सुदामजीला आपल्या महलामध्ये घेऊन आले, आपल्या सिंहासनावरती बसवलं आणि आपल्या बायकांना सांगितलं, जा माझा मित्र आलाय, भूदेव माझ्या घरी आलेत, माझा देव माझ्या घरी आलाय।
आणि याची पाय मला स्वतः धुवायचे. भगवंत स्वतः पायाजवळ बसला, एक ताट घेतलं, त्याच्यामध्ये पाय ठेवले. थोडं रुक्मिणी मातेला पाणी घेऊन येण्याकरता उशीर झाला. भगवंत स्वतः जवळ बसून ते पायामधले काटे काढायला लागले. एक 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 काटा काढतोय देव. एक काटा फारच आतमध्ये रुतला होता. भगवंताने तो काटा दाताने काढला, दाताने. आणि ते सुदाम्याची अवस्था पाहून भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. देख सुदामा की दीन दशा, करुणा निधि के करुणा नयन रोए, पानी परात को छूयो नहीं, पग नयनन के जल से धोए. सुदाम्याचे पाय भगवंताने आपल्या अश्रूने धुतले. अश्रूने एक 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 थेंब पायावरती पडावा, भगवंताने ते धुतले. पायाला कुंकू लावलं आणि भगवंताने सुदामजीच्या कपाळात तिलक करत असताना, तिलक करत होते. सुदामजी थोडं घाबरायला लागले. एवढं मोठं सिंहासनावरती बसवलंय, सोन्याच्या सिंहासनावरती बसवलंय. सर्व काही बायका बघतायत, सर्व स्त्रिया जवळ थांबलेल्या आहेत. भगवंत पाय धुतोय. भगवंताने म्हणावं, न घबरावो प्यारे जरा तुम सुदामा. घाबरू नको सुदामा. घाबरायचे दिवस आतापर्यंतचे होते, आता घाबरायचे दिवस नाही. आणि तिलक करता करता भगवंताने जे त्याचं प्रारब्ध होतं, जे नशीब होतं, जे मस्तकामध्ये लिहिलं होतं, काय श्री क्षय, ते तिलक करत असताना ते पालटूनच टाकलं, ते उलट केलं. मस्तकाला तिलक करत असताना फिरवलं. ते श्री क्षय होतं, त्याचं यक्षश्री करून टाकलं. श्री क्षय म्हणजे संपत्तीचा नाश, श्री म्हणजे संपत्ती, क्षय म्हणजे नाश. म्हणून सुदाम्याच्या नशिबामध्ये संपत्ती नव्हती आणि त्याचं उलट केलं भगवंतांनी. यक्षश्री सुदाम्याला कुबेराची संपत्ती भगवंतांनी तिलक करत असताना देऊन टाकलं. विश्वकर्म्याला सांगितलं, जा त्याचं नगर सोन्याचं करून टाक. नगर सोन्याचं करून टाकलं. तिकडे सुदाम्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. खरंच माझ्या मित्राने मला विसरलं नाही. मित्र असा असावा, एक असावा, पण कृष्णासारखा मित्र असावा. आमच्या सुखदुःखामध्ये आमच्या सोबती राहणारा एकच मित्र असावा. 10 असण्यापेक्षा एकच. आमचे राहुल महाराज खूप गोड एक मित्रप्रेमाचा भाव तुमच्या समोर ठेवणार आहेत. खूप गोड. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र एकच असावा, वनव्यामध्ये गारव्यासारखा. 10 वनव्यामध्ये गाढवासारखा नको, वनव्यामध्ये गारव्यासारखा असला पाहिजे. आणि म्हणून असा मित्र कृष्णासारखा, कर्णासारखा मित्र भेटण्याकरता प्रारब्ध लागतं. आणि भगवंताने आपल्या बायकांना सांगितलं, जा सर्वांनी दर्शन घ्या सुदामजीचं. रुक्मिणी माता आली, दर्शन घेतलं. भगवंत म्हटले, सुदामजी आशीर्वाद द्या, आशीर्वाद काहीतरी आम्हाला आशीर्वाद द्या. देव म्हटले, सुदामजी म्हटले, देवा मला आशीर्वाद देणार आहे. देवाला कुठं आशीर्वाद द्यायचा असतो का? नाही नाही म्हणे, तुम्ही ब्राह्मण आहे, द्या आशीर्वाद. सौभाग्यवती भाऊ. दुसरी आली, सौभाग्यवती भाऊ. तिसरी आली,
अष्टपुत्र सौभाग्यवती बाबा 4थी 5वी 6वी 7वी 8वी सुदामजी म्हटले देवा किती आहेत आणखी हा हनुमंताची शेपटीसारखे तुझे काय बायका संपत वाढतच चालल्या भगवंत म्हटले हे तर 8 झाल्या आणखी किती आहेत 16,100 ते म्हटले 16,100च्या वतीने तू एकटा पाया पड एवढ्या बायका पाया पडणार आणि मी तोवर कुठवर थांबणार पोटाला भूक लागली काय तर खाऊ घाल तिथं काय मिळत नाही म्हणून तुझ्याकडे आलोय भगवंत सुदामजीच्या पायावरती नतमस्तक झाले आणि मग सुंदर असा त्यांचा सत्कार झाला पाहुणचार झाला अतिथी देवो भव मित्रांमध्ये दोघांची चर्चा झाली ते म्हटले सुदामजी काय चाललंय मग बरं आहे ना म्हटले देवा तुझ्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे लग्न वगैरे झालंय की नाही झालंय म्हटले एक पत्नी आहे काय मुलं आहेत मला सुशीला नावाची पत्नी आहे वहिनीने माझ्याकरता काही दिलंय की नाही भगवंताचं ते ऐश्वर्य बघितलं सुदामजीने ते जे पोह्याची पुरचुंडी आणली होती की नाही ती लपूनच ठेवली त्याच्या ऐश्वर्यासमोर आपली पुरचुंडी कुठं उघडायची दाखवत नव्हते भगवंत म्हटले काय आणलंय तिने सांग काय तुला देण्याची आमची काय दानत आहे तुला आम्ही काय देऊ शकतो जे आणलंय ते दे जे आणलंय ते दे आणि मग सुदामजीने आपली लपवलेली पुरचंडी पोह्याची खाली एवढंच आम्हाला घडतं देवा एवढंच दिले तुझ्याकरता भगवंत म्हटले माझ्याकरता एवढं बस आहे माझ्याकरता पत्रम पुष्पम फलम तोयम माझ्याकरता एक पान जरी असलं तरी चालतं एक फूल जरी असलं तरी चालतं एक फळ असलं तरी चालतं थोडंसं मला पाणी असलं तरी माझं त्याच्यामध्ये भागून जातं फक्त ते एक भावनेने असावं लागतं आणि भगवंताने ते पोहे खावे 1 मूठ खावी 2 मूठ खावी रुक्मिणी माता मध्यस्थी केली ती म्हटली देवा वहिनीने पाठवलेले आमच्या बहिणीने पाठवलेले आम्हालाही तुकडं खाऊ दे एखादा घास आणि मग रुक्मिणी मातेने बघा त्या पोह्यामध्ये भगवंताच्या मालकाला आणि मालकिनीला पोट भरण्याची ताकद त्या पोह्यामध्ये होती हे भक्ताचा भाव आहे भावामध्ये भगवंताची भूक भागवण्याची ताकद आहे नाही तर तुम्ही असं किती जरी देण्याचा प्रयत्न केला तरी तो तृप्त होणारा नाही तृप्त झाला आणि तेवढीशा पोह्याकरता भगवंताने त्याला सोन्याचं नगर देऊन टाकलं सोन्याचं नगर सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीलागी गेला मुष्टीभर पोयासाठी गाव सोन्याचा दिला गाव सोन्याचा देऊन टाकला 2 दिवस राहिले त्याच्यानंतर पण सुदामजीला कळू दिलं नाही आणि असं दिलं पाहिजे दान असंच दिलं पाहिजे की दिल्यानंतर पुढच्याला समजलं नाही पाहिजे नाही तर आम्ही देतो महाराज पट्टी फाडतो 51 रुपयाची 51 वेळा नाव या वाटतं आमचं स्पीकरमधून 51 वेळा पावती फाडायची 51ची आम्हाला अपेक्षा आहे त्याच्या मागे दान करत असताना कसलं आमचे नाव होईल आणि त्याचं श्रेय मिळेल अशी अपेक्षा नको भगवंताने दिलंय पण कळू दिलं नाही आणि भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है और भगवान जब लेता है तो चमडी उधेड कर लेता है असा त्याचा नियम आहे दिलं आणि अशा दीनबंधू जे सुदामजी महाराज आहेत यांच्यावरती कृपा केली भगवंताने सोन्याचं गाव देऊन टाकलं म्हणून परीक्षितीला म्हटले शुकदेवजी महाराज त्याचं नाव जे दीनबंधू आहे याच्याकरता आहे सुदामजीला परत जाताना असं पाठवलं परत की राजवस्त्र दिलेले काढून घेतले ना आपले ज्या वस्त्रावरती आले होते त्याच वस्त्रावरती माघारी पाठवलं दिल्याचा भाव ठेवला पण जेव्हा गावात आले आणि जेव्हा पाहिलं सोन्याची नगरी मन भरून आलं सुदामजीचं की भगवंताने दिलंय पण मी अपमानी होईल माझ्या मनामध्ये कसल्या प्रकारचा भाव निर्माण होऊ नये कमीपणाचा भाव निर्माण होऊ नये म्हणून सांगितलं सुद्धा नाही देऊन दिलं असं की त्याचा कसला भाव दाखवला नाही अशी सुदामजी आणि भगवान श्रीकृष्णाची मित्रप्रेमाची कथा येते